प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता जबरदस्त टर्निंग पॉइंट येताना आपल्याला दिसणार आहे. मुळातच आता मात्र या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे ती म्हणजे प्रतिमा. आणि प्रतिमाने इन्व्हॉल्व होत एक 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 करत आता सगळ्या गोष्टी कच्चा चिठ्ठा खोलायचं ठरवलंय. आतापर्यंत आपण पाहिलं की सगळ्यांनी मिळून आता प्रियाने सगळ्यांच्या सोबत जे काही चुकीचं केलंय त्या सगळ्याचा बदला आता घेतलेला आहे. पण प्रेक्षकांनो, आता वेळ आलेली आहे ती म्हणजे सायलीच्या पायावरील जन्मखून. जी काही प्रियाने भाजले त्या जन्मखुणेच्या आता मात्र याचा बदला घेण्याची आणि तोच बदला घ्यायला आलेली आहे प्रतिमा. आपण तर पाहिलंय की आता प्रियाला प्रतिमा आगीत अडकल्याचं सांगितल्या कारणाने प्रिया आज जाईल की नाही ही तिची टेस्ट प्रिया हरणार. पण तरी सुद्धा आगीच्या लपेटामध्ये आलेल्या प्रियाला आता मात्र तिच्या पायावरील जन्मखूण खोटी आहे हे प्रतिमा सगळ्यांच्या समोर कसं आणणार, काय आणणार, नक्की काय घडलंय सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता प्रतिमाला भेटायला आलेली आहे ती म्हणजे सायलीला भेटायला प्रतिमा आले आणि प्रतिमा आल्यावरती मग आता प्रतिमा सांगते, मी खरं सांगू का तर प्रियाचा मला कॉल आला आणि त्यावेळेला मला आता ती सांगते की आई मला 4 दिवस राहायला यायचं आहे. आणि त्यावरती सायली म्हणते, प्रतिमा त्या ती तर तुम्हाला आता बोलणारच की 4 दिवस आता मात्र तिला राहायला यायचं आहे, कारण या घरातून आता तिला बाहेर काढण्यात आलेलं आहे. काही झालं तरी सुद्धा तिला इथे आता कुणी या घरामध्ये घेणारच नाहीये. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये ती आता तुम्हाला असं म्हणत आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिला घरात घ्यावं अशी तिची इच्छा असणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही आता एकच काम करायचं आहे की तिला आता आपल्या जाळ्यात अडकवायची आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इकडे या, आमच्या घरी या आणि त्यानंतर मग आता आपण काय ते बोलूया. असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे प्रतिमा सांगायला लागते अर्जुन आणि सायलीला, ठीक आहे आपण पुढचा प्लॅन करूया. आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो, काय नक्की आता तुझा प्लॅन काय आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, या वेळेला प्रतिमाला तिच्याच आता इकडे तिच्या आईला आतापर्यंत फसवत होती ना त्याच आईच्या हातून तिचा खोटारडेपणा आता बाहेर आणायची वेळ झालेली आहे. आता काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये माफी मिळणार नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, नक्की तुझ्या डोक्यात तरी काय. आणि त्यानंतर सायली आता सांगायला लागते, समजेल ज्या वेळेला वेळ येईल ना त्याच वेळेला तुम्हाला सत्य समजेल. मग काय, मग आता पुढचा प्लॅन वर्कआउट होतो. सायली आणि अर्जुन आता पाहतात की हिला काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला कशाही पद्धतीने अडकवणं हे भागच आहे. आणि त्यासाठी खूप मोठा प्लॅन रचला जातो. आणि त्यानंतर मग आता इकडे प्रतिमा आणि सायली या दोघी जणी आता फोन लावतात सखी आणि त्याचबरोबर जानकीला. आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते, जानकी मला तुझी मदत लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रियाची म्हणजे प्रतिमा त्याला संशय आहे की ही खरी तन्वी आहे किंवा नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. प्लीज प्लीज तुम्ही मदत कराल का. यावरती सखी म्हणते, अगं प्रिया धडा शिकवण्यासाठी आमचा तुला इतकासा जरी उपयोग झाला ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. प्रियासारख्या या आता इतक्या महाखलनायिकेला धडा शिकवण्यासाठी हे सगळं कारणीभूतच आहे. असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण पेटून उठलेत. आणि त्यानंतर मग आता सायली आपला प्लॅन सांगते. पण सायलीचा प्लॅन वेगळा असतो, पण प्रेक्षकांनो घडताना गोष्टी मात्र एकदम वेगळ्या घडताना आपल्याला दिसणार असतात. सायली या सगळ्यामध्ये आपला प्लॅन समजावून सांगते आणि त्यानंतर मग आता पुढचं हे सुरू होतं. लगेचच आता इकडे जानकी आणि सखी या आता आलेल्या आहेत पनवेलला. आणि ज्या वेळेला जानकी आणि सखी येतात आणि त्या प्रियाला गाठतात, प्रियाला गाठल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते की पुढचा प्लॅन प्रमाणे लगेचच एका खोलीमध्ये प्रतिमा आहे असं भासवण्यासाठी प्रियाला पुढचा डाव खेळला जातो. ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया आता तिकडे येते आणि त्याच वेळेला जानकी सांगायला लागते, अगं तन्वी तन्वी लवकर ये इकडे काय झालंय बघ. जानकी करते प्रियाची मैत्रीण आहे. प्रिया आणि ती आता दोघी जणी मैत्रीण म्हणजे त्या दोघींनी आता इकडे एकच आश्रमात राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे ती सांगते, अगं प्रिया लवकर ये, तुझी आई आतमध्ये अडकलेली आहे, काय करायचं. आता मात्र आई आतमध्ये अडकल्या म्हटल्यावरती पुढचा मागचा कोणताही विचार न करता प्रियाने आतमध्ये जाणं आता अपेक्षित आहे. पण आता प्रिया मात्र आत जायला नकार देते आणि तिकडेच थांबलेली आहे. आणि त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, अगं असं काय करतेस,
तुझी आई आतमध्ये अडकले आणि तू आता आत जाणार नाहीयेस. काय चाललंय काय तुझं? असं म्हटल्यावर ती प्रिया आता सांगते, मी कशी आत जाऊ? मी कशी आत जाऊ? मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये. मी भाजले तर? यावरती मग त्या दोघी जणी सांगायला लागतात, अगं असं काय करतेस? तुला आता खरं तर या सगळ्यामध्ये आता आईला वाचवायचं नाहीये. अगं मग काहीतरी कर. प्रिया सांगते, नाही नाही, मी काही करू शकत नाहीये. यावरती लगेचच मात्र आता त्या दोघी सांगतात, अगं असं काय करतेस? तुला आता काहीतरी करायलाच पाहिजे. जा, जा आत्ताच्या आत्ता तू आतमध्ये जा. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते, नाही, मी नाही वाचवू शकत. मी नाही वाचवू शकत. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे जानकी जे काही समजायचं आहे ते आता समजत आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगते, अगं असं काय करतेस? तुझी आई आतमध्ये अडकलेली आहे ना. आणि त्याच वेळेला सखी सांगते, अगं जा. आणि त्या दोघी जणी प्रियाला आत ढकलल्यावर ती प्रिया मात्र अकांटांड आणि त्याच वेळेला प्रतिमा तिकडे आलेली आहे. मला वाचवण्यासाठी तू येण्याची खरंच काही गरज नाहीये. असं म्हणत प्रियाला तिकडून तिने बाहेर काढले. थोडंफार प्रियाला आता मात्र भाजलेलं आहे आणि त्यावेळेला प्रतिमा चिडून आता सांगायला लागते, कसं आहे मग तन्वी, माझी मुलगी आतमध्ये आहे हे जर का मला समजलं असतं ना, तर डायरेक्ट मी आता इकडे आतमध्ये उडी घेतली असती. पुढचा मागचा कोणताही विचार सुद्धा केला नसता. पण तू तू मात्र तुझ्या आईला वाचवायला उडी मारणार नाहीस हे मला चांगलंच माहिती होतं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा तिला घेऊन बेडवरती आलेली आहे. आता हा सगळा प्रतिमा तिला ओरडून सांगायला लागते, जे सगळं सायली सोबत तू केलंस ना, तेच आज तुझ्या सोबत आता मात्र फिरून आलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच या सगळ्यामध्ये इकडे सांगायला लागते, प्रिया मी काय केलं? मी खरंच काही केलेलं नाहीये. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, अगं काही केलं नाहीस. तू सायलीच्या पायाला तव्याने खूप मोठा चटका दिलास ना, आणि तूच आता बोलतेस की तू काही केलेलं नाहीयेस. असं बोलून आता इकडे अपमान करू नकोस. कसं आहे ना, जे आपण कर्म करतो ना, ते कर्म आपल्याकडे परत फिरून येतात. हे सगळं अर्जुन सायली पाहत आहेत आणि प्रियाला जो काही झटका आता प्रतिमाने दिलेला आहे, त्या झटक्यामुळे आता मात्र प्रियाची चांगलीच हालत खराब झाली. मग आता इकडे सायली सांगायला लागते, अर्जुन सर, आता आपण या सगळ्यामध्ये पुढचं काम करायचं. अर्जुनच्या डोक्यामध्ये त्याच वेळेला आलेला आहे, सायली, सायली तुला माहिती आहे का, आपल्याला आता एक गोष्ट अजून करता येणार आहे. त्यावरती सायली म्हणते, कोणती गोष्ट? आणि त्यावरती आता अर्जुन सायलीला सांगायला लागतो, तिच्या पायावरती असलेली ती खूण. आता सायली म्हणते, खूण? आता इकडे प्रेक्षकांनो मोठा खुलासा सायलीला होताना आपल्याला दिसणार असतो. इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, हो, तिच्या पायावरची जन्मखूण. यावरती सायली आता म्हणते, जन्मखूण? त्यावरती तो म्हणतो, मला पण इतकं काही माहित नाहीये नीटसं, पण तिच्या पायावरती कुठेतरी काहीतरी जन्मखूण आहे. आणि त्यावरती सायली सांगते, अजिबात नाही. मी प्रियाला इतके दिवस आता मात्र आश्रमात ओळखते ना, प्रियाच्या पायावरती कोणतीही खूण नाहीये. त्यावरती तो म्हणतो, तू एक काम कर ना, तू प्रतिमा आत्यांशी बोलून घे ना या विषयावरती. प्रतिमा आत्या नक्कीच याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढतील. असं म्हटल्यावरती मग आता सायली इकडे विचार करते, काय नक्की प्रकार आहे? कसली खूण? प्रेक्षकांनो, सायलीला काहीही कळायला मार्ग नाहीये. पण आता प्रतिमासोबत बोलल्यावरती तिला आता या सगळ्या गोष्टींचा मोठा खुलासा होताना आपल्याला दिसणार असतो. मग ती आता प्रतिमा आत्यांकडे आलेली आहे. त्यांना आपला प्लॅन समजून आता प्रतिमाला ज्या वेळेला सायलीने हे सगळं सांगितलंय त्यावेळेला प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचार आलाय, नाही, काहीही झालं तरी सुद्धा हिला आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आणि ठीक आहे. आणि त्यानंतर मग आता ती विचार करते, ही खरंच माझी मुलगी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आता इकडे एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि ती म्हणजे तिच्या पायावरील खूण. ही खूण आता जर का गोंधळ असेल किंवा अजून काही असेल तरी सुद्धा या आता आगीच्या याच्यामध्ये ती आता अडकल्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर प्रतिमा सगळ्यांना सांगायला लागते, तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र एका ठिकाणी जमा. तन्वीला आगीच्या लपेटामध्ये तन्वी आता अडकलेली आहे. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, ते कसं झालं? त्यावरती आता मात्र सायली सांगायला लागते, नाही, काही नाही, प्रतिमा त्या रूम मध्ये होत्या ना, त्यावेळेला साधारणपणे आग लागली होती आणि त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडला. असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण इकडे तिकडे पाहत आहेत आणि सायली आणि अर्जुन सगळ्यांना घेऊन आता आतल्या रूम मध्ये निघालेले आहेत. ज्या वेळेला सगळ्यांना घेऊन आता आतल्या रूम मध्ये आता त्यावेळेला सगळ्यांना सांगत आहे, तन्वी आतमध्ये आहे,
तोपर्यंत मी आता तिकडे आलेली आहे. मी एक काम करते, मी आत्ताच्या आत्ता तिला घेऊन आत येते. तोपर्यंत प्रतिमाने रविराजांना कॉल केलाय. रविराजांना कॉल करून प्रतिमा सांगायला लागते, कुठे आहात तुम्ही? ताबडतोब जिथे कुठे असाल ना तिकडून आता तुम्ही निघून या. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, का ग काही झालंय का? यावरती प्रतिमा सांगायला लागते, नाही काही झालेलं नाहीये, पण महासत्याचा महाउलगडा होण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही ताबडतोब या. रविराजांना काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे आलेली आहे प्रतिमा. प्रतिमा सगळ्यांच्या समोर आता प्रियाचा पाय दाखवते आणि प्रतिमा सांगायला लागते, मुळातच ही माझी मुलगीच नाहीये. हिच्या पायावरचा जो काही टॅटू आहे तो आता टॅटू मुळातच खरा नाहीये. जर का हा टॅटू आता खरा असता तर आता हा आगीमध्ये हे केल्यावरती वरची लेयर त्याची निघून गेली नसती आणि ही जन्मखूण मिटली नसती. मुळातच याच मुलीने आता इकडे सायलीचा पाय भाजून तिला आता जो त्रास दिला तोच त्रास आता इकडे हिला झालेला आहे. ज्या वेळेला त्या पायावरची खूण आता सायली म्हणजे खूण दाखवत आहे तेव्हा सायली म्हणते, नाही पण प्रियाच्या पायावरती कधीच ही जन्मखूण नव्हती. आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, तेच तर मी सांगते, ही माझ्या तन्वीच्या पायावरील जन्मखूण आहे आणि माझी तन्वी ही नाहीच आहे ही. आणि त्याचमुळे मी आता तुमच्या सगळ्यांच्या समोर हे सत्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही माझी मुलगी नाहीये. पण हे सगळं होत असताना प्रेक्षकांनो बाकी काही नाहीये. पण आता इकडे प्रिया चांगलीच गडबडली आणि ओरडून ओरडून सांगते, हो हो हो, नाहीये मी तन्वी, नाहीये मी तन्वी. पण आता खरी तन्वी कोण आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे माझे छळ करणं पहिलं बंद करा. नाहीतर नाहीतर मी तुमच्यावरतीच आता इकडे डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकेन. यावरती सायली आता विचार करते, प्रियाने जे काही सॅम्पल चोरले ते 100% माझे चोरले असतील. आणि आता अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तू अचानकपणे कसला विचार करत बसलेली आहेस? आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, अचानक नाही, आता मी विचार करते आहे. तो विचार म्हणजे आता खरंच खरंच ही खूण माझ्या पायावरती होती आणि ज्या वेळेला माझा पाय भाजला आणि त्याच वेळेला हा सगळं खूण निघून गेली. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू? सायली सांगायला लागते, आत्ता सध्या कोणाला काही बोलूया नको, थोड्या वेळ थांबूया. आपण रविराज काकांना येऊ दे. आता रविराज आल्यावरती सायली खऱ्या अर्थाने खूप मोठं सत्य आता रविराजांच्या समोर आणत मोठा धमाका करणार.